जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये मी नयना आपलं स्वागत करते. आपण घेतोय दिवसभरातील ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. लासलगाव येथील एसटी कर्मचाऱ्यांनी सोन्याचे दागिने असलेली पिशवी परत करून माणुसकीचं दर्शन घडवलंय. लासलगाव आगाराची बस औरंगाबाद ते नाशिक असा प्रवास करत असताना 80 वर्षीय कमल कडुबा जगदाळे या येवला बसस्थानकावर काही वस्तू विकत घेण्यासाठी खाली उतरल्या. नजर चुकीनं त्या दुसऱ्या बसमध्ये बसल्या, त्यामुळे त्यांची बॅग आधीच्या बसमध्येच राहिली. या बॅगमध्ये महिलेची 1 तोळ्याची सोन्याची पोत, 5 ग्रॅमची अंगठी आणि इतर सामान होतं. नाशिक इथे उतरल्यानंतर आपल्या जवळची बॅग आपल्या जवळ नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि अंगाचा थरकाप उडाला. आधीच्या ज्या बसमध्ये त्यांची बॅग राहिली होती त्या एसटीचे वाहक गुलाब साळवे यांनी निफाड तसंच येवला आगाराशी संपर्क साधला आणि या बॅग बाबत तपशील कळवला. मात्र तक्रार आलेली नसल्यानं त्यांनी ती बॅग लासलगाव आगारात जमा केली. एसटी वाहकानं दिलेल्या तिकिटावर मोबाईल असलेल्या क्रमांकावर आजीनं फोन करून विचारलं असता लासलगाव या ठिकाणी आपली बॅग सुरक्षित आहे असं या वृद्ध महिलेला समजलं. त्यानंतर त्यांच्या जीवात जीव आला. नमस्कार, मी कपिल निकम. या माझ्या आजी काल प्रवास करत होत्या औरंगाबाद ते नाशिक. त्यांची ही बॅग बसमध्येच राहून गेली आणि नंतर त्या दुसऱ्या बसमध्ये आल्या. तर एसटी कर्मचाऱ्यांचे आभार, त्यांनी मला ही बॅग परत दिली. डी साळवे यांनी ही बॅग सुखरूप लासलगाव डेपोला जमा केली. सर्वांचे आभार. पोलीस उपनिरीक्षक त्यांचे पण आभार. सर तुमचे पण. याबाबत वाहक डी साळवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मध्ये बॅग विसरून राहिले आणि दुसऱ्या गाडीमध्ये खाली उतरल्यानंतर ते दुसऱ्याच गाडीत बसल्या आणि मग ती बॅग गाडीमध्येच राहिली. त्यांची एकट्याच होत्या त्या आणि ती गाडी मग नाशिकला येणार होती ना. आजीचं पण तिकीट नाशिक होतं, पण त्या चुकून दुसऱ्या गाडीत बसल्या खाली उतरल्यानंतर. मग मी येवल्याला 2 फोन लावले की कोणी बॅगसाठी चौकशी करायला आलं का, पण कोणीच नाही आलं असं सांगितण्यात आलं. निफाडला चौकशी केली, कोणी आले का फोन वगैरे आला का कोणाच्या बॅगसाठी, तर कोणीच नाही आलं असं सांगितलं. त्याच्यानंतर नाशिकला चौकशी केली की बॅगसाठी कोणी आले का, तर कोणीच सांगितलं नाही. त्यामुळे मी ती लासलगाव डेपोला जमा केली. जमा केल्यानंतर मग नंतर ते नोंद केल्या गेली त्याच्यात आणि त्याच्यामध्ये ते अतिशय तुटपुंजा पगारामध्ये काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रामाणिकपणाची अनेक उदाहरणं आजपर्यंत दिलेली आहेत. कोणतीही लालसा मनात न ठेवता काम हीच सेवा आणि प्रवासी हेच दैवत मानून सेवा कर्मचारी बजावतायत. वाहक डी साळवे आणि चालक AR शिंदे यांचे आगार व्यवस्थापक SN शेळके, वाहतूक नियंत्रक AB खोरडे यांनी कौतुक केले. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. युवा नेते रोहन बाजीराव गांगुर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त जेलरोड परिसरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच गरजूंना अन्नधान्याचंही वाटप करण्यात आलं. मोठ्या धूमधडाक्यात पैशाचा अवाढव्य विनाकारणी खर्च करणारे वाढदिवस आपण नेहमीच पाहतो. मात्र या सर्वांना फाटा देत वाढदिवसाचे औचित्य साधून युवा नेते रोहन बाजीराव गांगुर्डे यांचा वाढदिवस मित्रपरिवाराने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केलाय. रोहन बाजीराव गांगुर्डे यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड. यामुळे जेलरोड येथील सिद्धार्थ सम्राट मित्रमंडळ दसक गाव राजवाडा यांनी आपल्या लाडक्या मित्राचा वाढदिवस गोरगरीब तसंच गरजूंना अन्नधान्य वाटप करून तसंच भव्य रक्तदान शिबिर घेऊन साजरा केलाय. कोरोनाचे संकट अजून टळले नाहीये. तिसऱ्या लाटेमध्ये रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रोहन गांगुर्डे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी नाशिक ब्लड बँक यांना रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसंच तपोवन परिसरातील गोरगरीब तसंच गरजूंना अन्नधान्य वाटप केले.
रोहन गांगुर्डे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नगरसेवक प्रशांत दिवे, नगरसेवक दिनकर आढाव, नगरसेवक मंगला आढाव, नगरसेवक विशाल संगमनेरे, संतोष कांबळे, संतोष पिल्ले, सागर भोजने, भारत निकम, अनिल गांगुर्डे, योगेश निसाळ तसंच सर्व पक्षीय नेते यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ सम्राट मित्रमंडळ, हरिओम युवक मित्रमंडळ, महालक्ष्मी नगर मित्रमंडळ, संत जनार्दन स्वामी नगर मित्रमंडळ, धम्म तरुण मित्रमंडळ, किंग्स ब्रदर ग्रुप, पीडी ग्रुप, एसके ग्रुप, ब्रदर्स ग्रुप, सम्राट अशोक नगर मित्रमंडळ तसंच जेल रोड, दसक, राजवाडा येथील मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले. तसंच रोहन गांगुर्डे यांना वाढदिवसाच्या आणि भावी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक. चंद्रशेखर बावनकुळे हे उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक दौऱ्यावर आहेत. धुळे येथे भाजप युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्स मोहिमेचा आढावा घेण्यासाठी उत्तर महाराष्ट्राचा ते दौरा करतायत. चंद्रशेखर बावनकुळे आज उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक दौऱ्यावर आहेत. धुळ्यात भाजप युवा मोर्चाच्या युवा वॉरियर्सच्या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी ते उत्तर महाराष्ट्राचा दौरा करतायत. यावेळी त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलंय, प्रत्येक मतदान केंद्र बूथ स्तरावर 25 युवा वॉरियर्स जोडणार आहे. उत्तर महाराष्ट्रापासून या अभियानाला सुरुवात केली आहे. एकूण 97,641 मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यासाठी 25 लाख लोकांना युवा वॉरियर्स म्हणून नेमलं जाणार. महाराष्ट्र सरकारमधले तीनही पक्ष नौटंकी करताय. जेव्हा वेळ भेटली तेव्हा केंद्र सरकारबद्दल बोलायचं आणि केंद्र सरकारला बदनाम करायचं आणि यांनी काहीच करायचं नाही. पेट्रोल डिझेलबद्दल यांच्या मनात जर कळवळा असेल, त्यांनाही कळतंय की इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे काही फ्लक्च्युएशन झालं त्याप्रमाणे दरवाढ होते आहे. पण यांनी जे 1 लिटर पेट्रोलवर आणि राहिला प्रश्न याचा या सरकारच्या तिन्ही पक्षाचा, हे जाणीवपूर्वक केंद्र सरकारमध्ये प्रधानमंत्री मोदीजींना बदनाम करण्याकरता काय नाही काही पद्धतीने कुठल्या ना कुठल्या विषयावर हे भांडवल करत असतात. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बावनकुळेंनी बोलताना शरद पवारांनी लवकरच राज्य सरकारातील तिन्ही नेत्यांना बसवून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार इम्पेरियल डाटा गोळा करावा आणि जर 3 महिन्याच्या आत ओबीसी आरक्षण मिळालं नाही तर आम्ही मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. दुसरी बाजू चंद्रशेखर बावनकुळे. फोन टॅपिंग प्रकरणात तिन्ही पक्षातील नेते फक्त नौटंकी करत असून टीव्हीवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे आरोप केंद्र सरकारवर करत असल्याचंही त्यांनी म्हटलं. माझा तर स्पष्ट आरोप आहे की या सरकारमधला मोठा धारीचा शुक्राचार्य ओबीसी आरक्षण होऊ देत नाहीये. माझी शरद पवार साहेबांना विनंती आहे, या तीनही पक्षाचं सरकार तुम्ही बसवलं आहे, गळ्यात मिठी मारून बसवलं आहे. या तीनही पक्षाला बोलवून जर शरद पवार साहेबांना ओबीसी आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी तातडीनं 3 महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे ओबीसीचा डेटा तयार करावा. जर 3 महिन्यात डेटा तयार केला नाही आणि ओबीसी आरक्षण दिलं नाही, आम्ही मंत्र्यांना गावात फिरू देणार नाही. जागर जनस्थानसाठी नागिंदा मोरे. जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 50,000 क्युसेस पाणी पातळी वाढल्यास तापी नदीच्या काठावरील 25 गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलाय. लासलगाव आगाराची बस औरंगाबाद ते नाशिक असा प्रवास करत असताना 80 वर्षीय कमल कडुबा जगदाळे या येवला बसस्थानकावर काही वस्तू विकत घेण्यासाठी खाली उतरल्या. नजर चुकीनं त्या दुसऱ्या बसमध्ये बसल्या. त्यामुळे त्यांची बॅग आधीच्या बसमध्येच राहिली. या बॅगमध्ये महिलेची 1 तोळ्याची सोन्याची पोत, 5 ग्रॅमची अंगठी आणि इतर सामान होतं. नाशिक इथे उतरल्यानंतर आपल्या जवळची बॅग आपल्या जवळ नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि अंगाचा थरकाप उडाला. आधीच्या ज्या बसमध्ये त्यांची बॅग राहिली होती त्या एसटीचे वाहक गुलाब साळवे यांनी निफाड तसंच येवला आगाराशी संपर्क साधला आणि या बॅग बाबत तपशील कळवला. मात्र तक्रार आलेली नसल्यानं त्यांनी ती बॅग लासलगाव आगारात जमा केली. एसटी वाहकांना दिलेल्या तिकिटावर मोबाईल असलेल्या क्रमांकावर आजीनं फोन करून विचारलं असता लासलगाव या ठिकाणी आपली बॅग सुरक्षित आहे असं या वृद्ध महिलेला समजलं. त्यानंतर त्यांच्या जीवात जीव आला. नमस्कार, मी कपिल निकम. या माझ्या आजी काल प्रवास करत होत्या औरंगाबाद ते नाशिक. त्यांची ही बॅग बसमध्येच राहून गेली आणि नंतर त्या दुसऱ्या बसमध्ये आल्या.
तर एसटी कर्मचाऱ्यांचे आभार, त्यांनी मला ही बॅग परत दिली. डी साळवे यांनी ही बॅग सुखरूप लासलगाव डेपोला जमा केली. सर्वांचे आभार. पोलीस उपनिरीक्षक त्यांचे पण आभार. सर तुमचे पण. याबाबत वाहक GD साळवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मध्ये बॅग विसरून राहिले आणि दुसऱ्या गाडीमध्ये खाली उतरल्यानंतर ते दुसऱ्याच गाडीत बसल्या आणि मग ती बॅग गाडीमध्येच राहिली त्यांची. एकट्याच होत्या त्या आणि ती गाडी मग नाशिकला येणार होती ना. आजीचं पण तिकीट नाशिक होतं, पण त्या चुकून दुसऱ्या गाडीत बसल्या खाली उतरल्यानंतर. मग मी येवल्याला 2 फोन लावले की कोणी बॅगसाठी चौकशी करायला आलं का, पण कोणीच नाही आलं असं सांगितण्यात आलं. निफाडला चौकशी केली, कोणी आले का फोन वगैरे आला का कोणाच्या बॅगसाठी, तर कोणीच नाही आलं असं सांगितलं. त्याच्यानंतर नाशिकला चौकशी केली की बॅगसाठी कोणी आलं का, तर कोणीच सांगितलं नाही. त्यामुळे मी ती लासलगाव डेपोला जमा केल्यानंतर मग नंतर ते नोंद केल्या गेली त्याच्यात आणि त्याच्यामध्ये ते अतिशय तुटपुंजा पगारामध्ये काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रामाणिकपणाची अनेक उदाहरणं आजपर्यंत दिलेली आहेत. कोणतीही लालसा मनात न ठेवता काम हीच सेवा आणि प्रवासी हेच दैवत मानून सेवा कर्मचारी बजावतायत. वाहक GD साळवे आणि चालक AR शिंदे यांचे आगार व्यवस्थापक SN शेळके, वाहतूक नियंत्रक AB खोरडे यांनी कौतुक केले. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंपळा येथील विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे आषाढी एकादशी निमित्त रथोत्सव साजरा केला जातो. मात्र गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षी कोरोनाचं सावट असल्यामुळे रथोत्सव रद्द करण्यात आलाय. पण रथाची ग्राम प्रदक्षिणा ही परंपरा कायम ठेवण्यासाठी जागेवरच रथ ओढण्यात आला. प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंपळा येथील विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे आषाढी एकादशी निमित्त रथोत्सव साजरा केला जातो. या रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा आहे. मात्र या रथोत्सवात सलग दुसऱ्या वर्षी खंड पडलाय. कोरोनामुळे उत्सव साजरा होऊ शकलेला नाहीये. दरवर्षी रथोत्सवानिमित्त मंदिर आणि रथाला रंगरंगोटी तसंच विद्युत रोषणाई केली जाते. यंदा देखील रथाची सजावट करण्यात आली. मुख्य म्हणजे रथोत्सवानिमित्त हजारो भाविक दर्शनासाठी पिंपळा नगरीत दाखल होतात. पण यंदा निर्बंधांमुळे भाविक येऊ शकलेले नाही. रथोत्सव साजरा करण्यावर निर्बंध लावण्यात आल्यानं रथाची ग्राम प्रदक्षिणा न होता परंपरा कायम राखण्यासाठी जागेवरच रथ ओढण्यात आला. पिंपळा नगरीत रथोत्सवानिमित्त यात्रा भरते. त्यामुळे विविध प्रकारची संसारोपयोगी साहित्य, मनोरंजनाची साधनं, विविध प्रकारची खेळणी अशी दुकानं या ठिकाणी थाटली जातात. तसंच फराळ, चहा वाटपाचा कार्यक्रम देखील होतो. पण यंदा मात्र हे काहीच होऊ शकलेलं नाहीये. पिंपळा नगरीतील हा 146 वर्षाची परंपरा असलेला जानकाबाईचा रथोत्सव हा गेल्या 146 वर्षापासून पिंपळा नगरीमध्ये आषाढी एकादशीला फिरत असतो. तर जानकाबाईच्या नावाने हा रथ तोताराम नत्थू वाणी यांनी त्यांच्या मुलीच्या नावाने ती बालका वयातच निधन पावल्याने प्लेगच्या साथीमुळे तिचं अकस्मात निधन झालं. त्यामुळेच आपल्या जानकाबाईच्या स्मरणार्थ त्या काळी 146 वर्षापूर्वी हा रथ विठ्ठल मंदिर संस्थेला डोनेट केला होता. विठ्ठल मंदिर संस्थेने ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने हा रथ आषाढी एकादशीला काढण्याचा निर्णय केला. त्या दृष्टिकोनातून 146 वर्षापासूनची परंपरा ही आजपर्यंत अव्याहतपणे सुरू आहे आणि याला सर्व ग्रामस्थ मंडळी, आमचे विश्वस्त, समाज बांधव आणि जळगाव नगरीचे सगळे मान्यवर या रथोत्सवाला सहभागी होऊन सहकार्य करत असतात. या रथोत्सवासाठी संस्थेने आणि ग्रामस्थ मंडळी यांनी शासनाच्या दिलेल्या आदेशानुसार म्हणजेच आपले सॅनिटाईज करणं, मंदिर सॅनिटाईज करणं, रथोत्सव सॅनिटाईज करणं, रथाची मूर्त्या ज्या आहेत त्या सॅनिटाईज करणं आणि आलेल्या भाविकांना सॅनिटाईज करून मंदिरामध्ये पाठवणं, त्याचबरोबर अँटीजन टेस्ट करून आपले भजनी मंडळ, विश्वस्त आणि ग्रामस्थ मंडळींना मंदिरामध्ये सकाळी प्रवेश दिला गेला आहे. सकाळी महाआरती न होता अगोदर महाअभिषेक, महापूजा आणि त्यानंतर महाआरती असा हा रथाचा आषाढी एकादशीचा कार्यक्रम आहे. आणि या सर्व शासकीय नियमांचे पालन करून, तंतोतंत पालन करून आम्ही विश्वस्तांनी आज आषाढी एकादशीचा रथोत्सव साजरा केलेला आहे. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, जळगाव.
आषाढी एकादशी निमित्त वारकरी संत पूजन सोहळा संपन्न झालाय. संत विचार आपल्या दारी हीच पंढरीची वारी या कार्यक्रमांतर्गत कीर्तनकार महाराज यांचं संत पूजन करून त्यांना विठ्ठलाची मूर्ती आणि शाल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वर्षाचा आनंददायी पालखी सोहळा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला. त्यामुळे पायी वारीचा सोहळा मागच्या वर्षाप्रमाणेच अनुभवता आलेला नाहीये. चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या संत विचार आपल्या दारी हीच पंढरीची वारी या कार्यक्रमांतर्गत चांदवड देवळा तालुक्यातील संपूर्ण कीर्तनकार महाराजांचे संत पूजन करून त्यांना विठ्ठलाची मूर्ती आणि शाल प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार आमदार राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आलाय. कीर्तनकारांचा संत पूजनाचा हा आगळा वेगळा कार्यक्रम आज इथं चांदवड तालुक्यामध्ये आयोजित झाला. या कोरोनाच्या महामारीमध्ये गेल्या 2 वर्षापासून पंढरपूरची वारी बंद आहे आणि त्याच्यामुळे सर्व संतांचं पूजन व्हावं, सर्व वारकऱ्यांची भेट आणि आशीर्वाद व्हावे ह्या संकल्पनेतनं आज हा कार्यक्रम इथं आयोजित केला होता. आणि आमच्या ह्या दोन्ही तालुक्यातलं सर्व कीर्तनकार वारकऱ्यांनी इथे आशीर्वाद द्यायला आणि विठ्ठलाच्या दर्शनाला आले. अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये आज हा कार्यक्रम इथं पार पडला आहे आणि सर्वांची विठ्ठलचरणी हीच अपेक्षा आहे की या कोरोना महामारीतनं ह्या जगाची लवकर सुटका व्हावं आणि पुढच्या वर्षी कधी एकदा ह्या वारीला आपल्या सर्वांना जाता येईल आणि विठ्ठलाची तिथं दर्शन घेता येईल. या न्यायाप्रमाणे आज आमच्या चांदवड तालुक्यामध्ये एक म्हणजे तालुक्यापेक्षा जिल्ह्यामध्ये प्रथमच असा कार्यक्रम आगळा वेगळा वारकऱ्यांचं संतपूजन आषाढी एकादशीच्या महापर्वावर आयोजित केलेलं होतं. त्या आयोजनार्थ हरिभक्तपरायण या सर्व जी मंडळी आहे तालुक्यातली चांदवड आणि देवळा तालुक्यातील सर्व मंडळी आमचे चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय डॉक्टर राहुल दौलतराव आहेर यांनी सर्व वारकऱ्यांचं संतपूजन आणि संत विचार आपल्याद्वारे हीच पंढरीची वारी या न्यायाप्रमाणे या कार्यक्रमाअंतर्गत 4 दिवस 5 दिवस प्रवचनमाला आयोजित केलेली होती. त्याचबरोबर त्या कार्यक्रमाचा समारोप म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला ज्यांची वारी झाली नाही त्यांच्यासाठी त्यांचंच संतपूजन जी जनता जनार्दन आहे, जी मायबाप आहे, त्याच आमदार साहेबांच्या वतीनं जी सर्व जनता जनार्दन पांडुरंग परमात्मा म्हणून त्याच अनुषंगाने त्यांचं संतपूजन होणं उचित असल्या कारणानं हा आगळा वेगळा कार्यक्रम आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आयोजित केलेला होता. जागर जनस्थानसाठी देवीदास जाधव, चांदवड. न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण.
सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट बी पी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट बी पी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, GE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर बी पी पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा बी पी पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेस्डचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती
इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे हे खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. ब्रेकनंतर आपलं स्वागत. मालसाणे येथील नमोकार तीर्थक्षेत्र यांच्याकडून 493 दिव्यांगांना मोठा आधार मिळणार आहे. चांदवड तालुक्यातील मालसाणे नमोकार तीर्थक्षेत्र येथील पूज्य आचार्य देवनंदजी महाराज गुरुभक्त परिवार तसंच साधू वासवाणी मिशन, त्याचप्रमाणे पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्व गरजू अपंग लोकांसाठी मोफत कृत्रिम पाय, हात या अवयवांसाठी घेतलेल्या मापाचे शिबिर संपन्न झाले. यावेळी 9 तासात सुमारे 508 दिव्यांग रुग्णांची तपासणी करण्यात आली. कृत्रिम हात तसंच पाय अद्ययावत तंत्रज्ञानाने बनवणार असून ते फायबरचे असल्याचे तसंच वजनास अत्यंत हलके, त्याचप्रमाणे टिकाऊ व मजबूत असणारे. या संदर्भात चांदवड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी अधिक माहिती दिली आहे. आज आपण नमोकार तीर्थ येथे प्रज्ञाशमन आचार्य देवनंदीजी महाराजांच्या सानिध्यामध्ये महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण नमोकार तीर्थ येथे अपंग व्यक्तींसाठी हा कॅम्प ठेवला होता. ह्या कॅम्पमध्ये 509 लोकांनी सहभाग घेतला आणि 493 लोकांचे पूर्णपणे आपण पाय, हात अशा वेगवेगळ्या पद्धतींचे ज्यांना खरंच गरज आहे अशा व्यक्तींचं आपण तिथे
त्यांना हे जे अवयव आहेत हे आपण देणार आहोत. आणि घेऊन एक एक माणसाला व्यक्तिशः पूर्णपणे त्यांची काळजी घेऊन त्यांना चहा नाश्ता जेवणापर्यंत अशा सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या. आणि आम्हाला त्याचा आनंद आहे का नुसतं नाशिक जिल्हा नव्हे, चांदवड तालुका नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरमधून इथे लोक आले आणि त्यांना आम्ही ह्या आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आम्ही त्यांना काहीतरी देणं लागतो, ह्या पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम घेतला. आम्हाला स्वतःलाही त्याबाबत खूप आनंदी आहोत आणि आम्ही ह्या कामासाठी आम्ही महाराजांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड. तर नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी. पाडवींनी सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील गावांसाठी 5 रुग्णवाहिकांचं लोकार्पण केलंय. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी आपल्या मतदारसंघासाठी स्थानिक आमदार निधीतून 5 रुग्णवाहिकांचं लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात केलंय. सातपुड्यात अतिदुर्गम भागातील धडगाव, मोलगी, तोरणमाळ, जमाना, मोरंबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना या रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत विविध माध्यमातून जवळपास 70 अँब्युलन्स उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. याबद्दल नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री के.सी. पाडवी यांनी अधिक माहिती दिली. आतापर्यंत एकूण 70 ॲम्ब्युलन्स ह्या विविध माध्यमातून दिल्या आहेत आणि आता ह्या MLA फंडात नाही, माझ्या स्थानिक विकास निधीमधनं आहे. आणि आमच्या हायकमांड दिल्लीच्या नेत्यांनी आम्हाला त्या प्रकारचा आदेश दिला होता की या दिवशी तुम्हाला एवढे द्यावे लागतील, तर ह्या मतदारसंघातच द्यावं लागतं. त्यामुळे मग मी अक्कलकुवा, मोलगी, जमाना आणि धडगाव आणि तोरमा असे 5 ठिकाणी हे ॲम्ब्युलन्स आणि याला आपलं धडगावला तिथे शिववाहिनी जी नगरपंचायत आहे तिथे शिववाहिनी दिली, तर ती आता आज आलेली नाही, परंतु या 2-3 दिवसात ते पण येईल, कारण त्याची गरज असते. आणि जिल्ह्याला एखादं घटना वाईट गेल्यानंतर तिथलं इथून शव न्यायला बाहेरून मदत करतातच. आपण उपचार करून किरकोळ जे जखमी होते त्यांना परत पाठवून दिलं आहे. पण निश्चितपणे याच्यात आता केंद्राने मला तर काहीतरी जाहीर केलेलं आहे आणि राज्य सरकार म्हणून मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री महोदयांना आम्ही इथून विनंती करू की आम्ही जसं मागच्या वेळेला जी घटना घडली होती तोरमाळालाच, त्यावेळेला 5 लाख रुपये आमच्या मुख्यमंत्री म्हणजे CM फंडातनं दिले, त्याच धर्तीवर आपण सुद्धा द्यावं. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. वनरक्षक कर्मचाऱ्याला धमकी देऊन खंडणी मागणाऱ्यांना लोणी पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. राहता तालुक्यामध्ये कार्यरत असलेले 29 वर्षीय वनरक्षक कर्मचारी संजय मोहनसिंग बेडवाल, वनपरिक्षेत्राधिकारी यांनी लोणी पोलीस स्टेशनला 50 लाखांची खंडणी मागणाऱ्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. या प्रकरणातील तपास करताना पोलिसांनी श्रीरामपूर येथे सापळा रचला. नियोजनाप्रमाणे आरोपी हुसेन दादाभाई शेख यांनी तक्रारदारांना राहत्या घरी बोलावून घेतले. रोख रक्कम 1,20,000 रुपयांची खंडणी घेत असताना लोणी पोलिसांनी आरोपीस रंगेहात पकडले. सरकारी पंचसमक्ष रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. वनरक्षक कर्मचारी संजय मोहनसिंग बेडवाल यांच्या फिर्यादीवरून आरोपी हुसेन दादाभाई शेख, सलीम बाबामिया सय्यद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या सर्व प्रकरणाबद्दल DYSP संजय सातव यांनी माहिती दिली आहे. पाहुयात काय आहे ही संपूर्ण माहिती. दिनांक 19/7/2021 रोजी एक तक्रारदार संजय बेडवाल वनरक्षक सामाजिक वनीकरण विभाग राहता यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्यांना हुसेन दादाभाई शेख राणा श्रीरामपूर हा फोन करून तुम्ही केलेल्या गैरव्यवहाराबाबत अनिल गोपीनाथ आढाव लोणी या वकिलामार्फत हायकोर्टात जाणार आहे. सरकारी नोकराला किंवा शासनाला जे प्रेशराईज करून जी खंडणी मागतात त्यांच्यावर ही एक चांगली कारवाई झालेली आहे आणि याबाबत
पोलीस अधीक्षक साहेब यांनी पण कौतुक केलेलं आहे, माननीय आमचे ॲडिशनल मॅडम यांनी पण कौतुक केलेलं आहे आणि हा ट्रॅप सक्सेस झालेला आहे. सर किती आरोपी अटक केलेले आहेत? त्याच्यामध्ये आता 2 आरोपी पण अटक केलेले आहेत. ट्रॅपच सक्सेस झाला ना, ते ट्रॅप सक्सेस झाल्यानंतरच आपण गुन्हा दाखल केलेला आहे. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता. इतर सणांप्रमाणे कोरोनाचा फटका बकरी ईदलाही बसलाय. सर्वत्र साध्या पद्धतीनं बकरी ईद साजरी करण्यात आली आहे. आज मुस्लिम बांधवांसाठी महत्त्वाची मानली जाणारी ईद उल अजहा अर्थात बकरी ईद. मात्र कोरोनाचं संकट अजून कायम असल्यामुळे मनमाड मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागात साध्या पद्धतीने ईद साजरी करण्यात आली आहे. ईदगाह मैदानावर न जाता मुस्लिम बांधवांनी घरात नमाज पठण केलंय. त्यामुळे ईदगाह मैदानावर शुकशुकाट पसरलेला होता. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून सर्वच सण साध्या पद्धतीने साजरे करण्यात येत आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. आणि या बातमीसोबतच न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. मात्र आपण कुठे जाऊ नका, पाहत रहा जागर जनस्थान, सामान्यांच्या हक्काचं विचारपीठ.